हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन कागणीसन्स इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्स म्हणजेच उपपदे याविषयी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे इंग्रजीचा ग्रामरचा भाग जो आहे त्याची सुरुवातच आर्टिकल्स म्हणजे उपपदापासून होत असते. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी हा प्राथमिक शाळेतला असो, माध्यमिक शाळेतला असो, उच्च माध्यमिक वर्गांचा असो किंवा पदवी वर्गाचा असो किंवा तसेच जो स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी असो, या सगळ्यांना ग्रामरचा भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. यासाठीच या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्सविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी आपण बघूयात आर्टिकलचे दोन प्रकार पडतात. नंबर 1, इंडेफिनिट आर्टिकल ए अँड ॲन. नंबर 2, डेफिनेट आर्टिकल द. विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी इंडेफिनिट आर्टिकल जे ए आणि ॲन आहे याविषयी या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सविस्तरपणे समजावून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ए और ॲन आर कॉल्ड इंडेफिनिट आर्टिकल. ए आणि ॲन या उपपदांना अनिश्चित अशा प्रकारची उपपदं असं म्हटलं जातं. बघा, ह्यांचा वापर जो आहे तो काउंटेबल नाऊन ज्याला असं म्हणत असतो आपण, यूज्ड बिफोर काउंटेबल नाऊन. फॉर एक्झाम्पल, अ बॅट, अ कॅट अँड एलिफंट. ज्या वस्तू मोजता येतात अशा मोजता येणाऱ्या वस्तूंच्या नामाच्या आधी या उपपदांचा वापर होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ए अँड ॲन आर्टिकल नॉट यूज्ड बिफोर अनकाउंटेबल नाउन्स. फॉर एक्झाम्पल, अ ब्युटी, अ वॉटर, अ विजडम. ए आणि ॲन हे इंडेफिनिट आर्टिकल जे आहे ते न मोजता येणाऱ्या वस्तूंच्या नामाच्या आधी वापरत नाहीत. उदाहरण म्हणून आपण याला दिलेलं आहे, अ ब्युटी, एक सौंदर्य असं आपण म्हणतो का? अ वॉटर, एक पाणी असं आपण म्हणतो का? नाही. आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ज्या वस्तू मोजता येतात त्या वस्तूच्या नामाच्या आधी, म्हणजेच या ठिकाणी अ कॅट, ॲन एलिफंट, अ बॅट, फॉर एक्झाम्पल आपण अ पेन म्हणू शकतो, अ बॉय म्हणू शकतो, अ बुक म्हणू शकतो, अ गर्ल. ह्या संपूर्ण नामांच्या आधी ए आणि ॲन या आर्टिकलचा वापर विद्यार्थी मित्रांनो होत असतो. आता इथे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की नेमकं कोणत्या ठिकाणी वापर करायचा आहे आर्टिकलचा आणि कोणत्या ठिकाणी वापर टाळायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पाहत असताना आपल्याला ह्याही गोष्टी समजावून घ्याव्या लागतील की यूज ऑफ ए आर्टिकल, पर्टिक्युलरली ए आर्टिकल जे आहे त्याचा वापर कुठे होतो. बघा या ठिकाणी आर्टिकल ए इज यूज्ड बिफोर. कुठे वापर होतो सविस्तरपणे सांगत असताना विद्यार्थी मित्रांनो विशेष करून लक्षात ठेवा, काळजीपूर्वक लक्षात ठेवा. नंबर 1, वर्ड्स बिगिनिंग विथ अ कॉन्सोनंट्स. फॉर एक्झाम्पल, अ पेन, अ बुक, अ मॅन, अ मॅप, एट्सेट्रा. वर्ड्स बिगिनिंग विथ कॉन्सोनंट्स. हे जे हे आर्टिकल आहे हे उपपद ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने किंवा व्यंजनात्मक स्वराने झाली असेल त्यापूर्वी वापरत असतात. आणि म्हणून या ठिकाणी ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजेत की एखादा शब्द आहे त्या शब्दाची सुरुवात व्यंजन म्हणजेच कॉन्सोनंट्सनं झालेली आहे का? जर कॉन्सोनंट्सनं झालेली असेल, व्यंजनाने झालेली नसेल, व्यंजन म्हणजे वॉवेल. वॉवेल कोणकोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू. या ए, ई, आय, ओ, यूने सुरुवात जर झालेली असेल तर हे आर्टिकल आपण वापरत नाहीत. मित्रांनो, असं असलं तरीसुद्धा काही अपवाद आपल्याला वाटत असतात.
ह्याही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. जरी ए, ई, आय, ओ, यू या वॉवेल्सने सुरुवात होत असेल शब्दाची, परंतु त्याचा उच्चार जर वेगळा होत असेल, फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, वर्ड्स विच बिगिन विथ अ वॉवेल सिम्बॉल प्रोनाउन्स्ड विथ द सेम साऊंड ॲज दॅट ऑफ वाय इन एट or that of O in one. Let us see. For example, a union, a university, a unit. Look here. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी युनिव्हर्सिटी, युनिट, युनियन या शब्दांची सुरुवात यूने झालेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण होतो. यूने सुरुवात जर झालेली असेल, म्हणजे व्यंजन आणि वॉवेलने सुरुवात झालेली असेल, तर या शब्दांच्या आधी ॲन असायला पाहिजे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, या शब्दांची सुरुवात स्वराने जरी झालेली असेल असं वाटत असेल, तरीसुद्धा त्यांच्या उच्चारांमध्ये व्यंजन य हे व्यंजन आहे, ज्याला आपण वाय असं म्हणत असतो. आणि य हे व्यंजन असल्यामुळे त्यामुळे त्याच्यापूर्वी अ हे उपपद वापरावं लागतं. आणि ह्या काही अपवादात्मक गोष्टी विद्यार्थी मित्रांनो, मग कोणत्याही वर्गाचे तुम्ही विद्यार्थी असाल, अगदी प्राथमिकपासून ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी का असणार, ही गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कारण छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवत नाहीत आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टी लक्षात न ठेवल्याने आपल्या मोठ्या मोठ्या चुका होत असतात. आणि म्हणून आर्टिकलच्या बाबतीमध्ये ही गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर काही गोष्टी अशाही आहेत, काही उदाहरणं असेही आहेत की ते उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. लुक हिअर. रिमेंबर, some words begin with vowel but take a with them its sound as a consonants. For example, European, uniform, union, university, usual, useful. आणि म्हणून या शब्दांची जरी सुरुवात ए, ई, आय, ओ, यू पैकी वॉवेल्सने झालेली असेल, तरी त्याचा उच्चार जो आहे तो उच्चार कॉन्सोनंट्ससारखा होतो. आणि कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन, पुन्हा एकदा लक्षात असू द्या, कॉन्सोनंट्ससारखा होत असतो. आणि त्यामुळे त्या संबंधित शब्दाच्या आधी ए हे आर्टिकल वापरत असतात. आणि म्हणून एक गोष्ट पुन्हा आपल्याला लक्षात ठेवली पाहिजेत, सो दॅट द चॉईस बिटवीन ए अँड ॲन इज डिटरमाइंड बाय द साऊंड. आणि म्हणून ए आणि ॲन केव्हा वापरायचं हे आपण या गोष्टीमध्ये प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे की तो जो शब्द आहे त्या शब्दाच्या सुरुवातीचं जे लेटर आहे त्याचा साऊंड कशा पद्धतीचा होतो. जर वॉवेल्ससारखं आहे किंवा कॉन्सोनंट्स आहे किंवा साऊंड जो उच्चार जो आहे त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, यावरनंही आपल्याला ही गोष्ट लक्षात घेता येते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकल्स पाहत असताना ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे. यानंतर आपण यूज ऑफ ॲन, अद्याप आपण ए कुठं वापरायचं कुठं नाही वापरायचं हे बघितलं. आता इथे आपण ॲनचा वापर कुठे करायचा, लेट अस लर्न. ॲन इज यूज्ड बिफोर वर्ड्स बिगिनिंग विथ अ वॉवेल ए, ई, आय, ओ, यू sounds, excluding some exceptional words, for example, European, unit, useful, usual, uniform, union. Look here friends. विद्यार्थी मित्रांनो, ॲनचा वापर कुठे करायचा, ज्या शब्दाची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू या वॉवेल्सने होते त्याच्या आधी ॲन वापरत असतो आपण. काही शब्द अपवादात्मक आहेत, त्या शब्दांच्या आधी ॲन वापरायचं नाही, अ वापरायचं असतं. फॉर एक्झाम्पल ते शब्द कोणते आहेत, युरोपियन, युनिट, युजफुल, युनिफॉर्म, युनियन,
युज्युअल हे काही असे शब्द आहेत, हे अपवादात्मक आहेत. आणि म्हणून अशा वेळेला आपण या शब्दांच्या आधी अ हे आर्टिकल वापरायचं, ॲन हे आर्टिकल वापरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल ॲन हे आर्टिकल केव्हा वापरतात आपण हे पाहिलेलं आहे. ए, ई, आय, ओ, यू या वॉवेल्सने सुरुवात होते ज्या शब्दांची त्याच्या आधी. फॉर एक्झाम्पल ॲन ऑरेंज, ॲन ऑपॉर्च्युनिटी, ॲन अम्ब्रेला, ॲन एनिमी. आणि म्हणून या संपूर्ण शब्दाच्या आधी आपण ॲन हे आर्टिकल वापरायला पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक अशी मजेशीर गोष्ट आहे बघा. विथ अ लेटर एच विच इज नॉट साऊंडेड सायलेंट एच. फॉर एक्झाम्पल ॲन आवर, ॲन एअर, ॲन ऑनेस्ट, ॲन ऑनरेबल. या शब्दांमध्ये बघा, या ठिकाणी स्वरासारखा उच्चार असणाऱ्या व्यंजनाने व शांत असलेल्या यच, ज्याला आपण सायलेंट असं म्हणत असतो, ने सुरुवात जरी झालेली असेल तरीही सुद्धा या ठिकाणी आपण ॲन हे उपपद वापरलेलं आहे. कारण यच ने जरी सुरुवात झालेली असेल तरी याचा आपण यच ह असा उच्चार करत नाही. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणत नाही हावर, हॉनेस्ट, हॉनरेबल असं म्हणत नाही आपण. आपल्याला उच्चार जो आहे, प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते अशा पद्धतीने करायचं असतं. ॲन आवर, ॲन ऑनेस्ट, ॲन ऑनरेबल. आणि म्हणून अशा अपवादात्मक शब्दांच्या आधीसुद्धा आपल्याला ॲन हे आर्टिकल वापरायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आणखी गोष्ट लक्षात असू द्यावी. देर इज एक्सेप्शन टू दिस रूल. इट इज ऑल्सो यूज्ड बिफोर कॉन्सनंट्स beginning with a vowel sound. For example, an MA, an MLA, and MP, and MCOM, and SP. विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टी अपवादात्मक असतात आणि त्या अपवादात्मक गोष्टीसुद्धा आपल्याला अभ्यासासाठी लक्षात ठेवायच्या असतात. तसं पाहिलं तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु आपल्या लक्षात राहत नाहीत. बघा, या ठिकाणी हे जे काही शब्द आहेत, डिग्री आहे किंवा काही प्रोनाऊन्सिएशन आपल्याला करावायचे असतात. फॉर एक्झाम्पल MA. आता या ठिकाणी माझं शिक्षण MA असं झालं आपण म्हणत असतो, किंवा आमचे शिक्षक MA आहेत असं म्हणत असतो, आमचे शिक्षक MCOM आहेत असं म्हणत असतो. या ठिकाणी इथे जे उच्चार आहे हा यम हे जे काही आहे याचा उच्चार हा MY म्हणजे य अशा पद्धतीने झालेला आहे. किंवा MLA याची जरी सुरुवात आपल्याला असं वाटत असलं, कॉन्सनंट्स हे यम हे कॉन्सनंट्स वाटत असलं तरीसुद्धा त्याचा जो सायलेंट उच्चार जो आहे तो या ठिकाणी वॉवेल्ससारखा आहे. आणि म्हणून वॉवेल्ससारखा सुरुवात असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी एक्सेप्शनलपणे, मी पुन्हा पुन्हा सांगतो, एक्सेप्शनलपणे अपवादात्मक परिस्थितीमध्ये लक्षात ठेवायच्यात. की फॉर एक्झाम्पल MA ही डिग्री जर आली असेल तर ॲन वापरायचं. MLA अशा पद्धतीनं मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं आलं असेल तरीसुद्धा ॲन वापरायचं. किंवा MP असेल किंवा MCOM असेल किंवा SP असेल तर या ठिकाणी आपल्याला या सगळ्या शब्दांच्या आधी, म्हणजे ह्या अपवादात्मक शब्दांच्या आधी आपल्याला ॲन हे आर्टिकल वापरायचं असतं. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात असू द्या. विशेष करून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याचशा वेळेला विद्यार्थी आर्टिकल उपपद वापरा असा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला इथे कन्फ्यूज होत असतात. मग कारण आपण सर्वसाधारणपणे असं वाचलेलं असतं की जर व्यंजनाने म्हणजेच कॉन्सनंट्सने सुरुवात झालेली असेल तर हे आर्टिकल वापरावं. परंतु अशा काही शब्दांची सुरुवात ही जी आहे आपण या ठिकाणी बघतोय आपण M किंवा S ने झालेली आहे, परंतु त्याच्या आधी ॲन हे वापरावं या ठिकाणी आपण स्पष्टपणे सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही या ठिकाणी आपण उदाहरणं बघूयात. फॉर एक्झाम्पल, इट इज अ युनिव्हर्सल ट्रूथ. आता या पहिल्या वाक्यामध्ये बघा युनिव्हर्सल आहे. या युनिव्हर्सल शब्दाची सुरुवात जरी आपल्याला यू अशी वाटत असेल
परंतु या ठिकाणी सायलेंटपणे त्याचा उच्चार हा प्रोनाऊन्सिएशन हे वाय म्हणजे यू अशा पद्धतीने य अशा व्यंजनात्मक सुरुवात याची होते, त्यामुळे अ हे आर्टिकल वापरलेलं आहे. नंबर 2चं वाक्य, मिस्टर प्रणव हॅज बीन वर्किंग ॲज ॲन अकाउंटंट सिन्स 2010. आता या वाक्यामध्ये अकाउंटंट म्हणजे या शब्दाची सुरुवातच ए म्हणजे AEIOU पैकी ए या वोवेल्सने झालेली आहे, म्हणून ॲन हे वापरलेलं आहे. नंबर 3चं वाक्य बघा मित्रांनो, महेश इज अ युनिव्हर्सिटी स्टुडंट्स. आता या ठिकाणी युनिव्हर्सिटी या शब्दाची सुरुवात जरी यूने झालेली असेल तरी य म्हणजे व्यंजन या व्यंजनाने सुरुवात झालेली उच्चार झालेला आहे आणि म्हणून त्याच्या आधी अ हे आर्टिकल वापरलेलं आहे. नंबर 4चं वाक्य बघा, श्लोक सेट अँड एक्झाम्पल बिफोर अदर्स. एक्झाम्पल या शब्दाची सुरुवात ईने झालेली आहे. नंबर 5चं वाक्य, माय टीचर इज ॲन MA इन इंग्लिश. आता बघा या ठिकाणी MA ही डिग्री लिहित असताना या ठिकाणी आपण त्या डिग्रीच्या आधी ॲन हे उपपद वापरलेलं आहे. त्याचबरोबर नंबर 6चं सेंटेन्स जर बघितलं आपण, मिस्टर ढाकणे इज अ गुड डॉक्टर. आता या ठिकाणी या गुड हा जो शब्द आहे त्याची सुरुवात ही व्यंजनाने म्हणजे जी या व्यंजनाने झालेली आहे, म्हणून त्याच्या आधी आपण अ हे उपपद वापरलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अगदी काळजीपूर्वक जर आपण कोणत्या शब्दाच्या आधी अ आणि कोणत्या शब्दाच्या आधी ॲन हे उपपद वापरायचं याचा काळजीपूर्वक जर अभ्यास केला तर कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला परीक्षेमध्ये येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये ए आणि ॲन या इंडेफिनेट आर्टिकलविषयी सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डेफिनेट आर्टिकल द याविषयी अभ्यास करूयात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी तुम्ही खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका. चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.